बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक मो मराठे लिखिते कथा पक्षिणी. उशाशी ठेवलेल्या घड्याळाचा गजर कानात ठणठणला. कमल दुःस्वप्नाच्या दर्शनानं झोपेतून दचकून जागं व्हावं तशी जागी झाली. तिच्या शेजारी तिची 2 वर्षांची बेबी निजली होती. वाढत्या वेलाचा धुमारा वाळक्या काटकीभोवती पाश टाकतो तसा तिच्या बेबीच्या नाजूक हातानं तिच्या भोवती पाश टाकला होता. कमलच्या शरीराला त्या पाशाचा सुखद मोह होता. आंबलेल्या चिकचिकीत शरीराला त्या कोवळ्या लुसलुशीत स्पर्शानं पालवी फुटल्यागत वाटत होतं. ती अडमडत उठली. तिनं दिव्याचं बटन ऑन केलं. खोलीतली ट्यूब पेटली. ढगाळ आकाशासारखा उजेड खोलीत पसरला. आत्तापर्यंत अंधाराच्या घामट पडद्याआड दडलेलं खोलीतलं वारं तिच्या भगभगणाऱ्या नजरेवर येऊन आदळलं. तो थोड्याच वेळापूर्वी रात्रपाळीहून परतला होता. तिनं दार उघडलं तेव्हा त्याचा विटका करपलेला चेहरा बघून आणि सिगरेटच्या दर्पामुळं तिचं मन एकदम विटलं. भगभग त्या डोळ्यांनीच तिनं त्याच्यासाठी दार उघडलं. तिलाही झोपायला खूप उशीर झाला होता. बेबी चांगली 11पर्यंत किरकिरत पिरपिरत खोकत होती. तो आल्यानंतर तिनं त्याला विचारलं, जेवणार का? कॉफी करू का? तो नको म्हणाला. तिला त्यामुळे खूप बरं वाटलं. नवरा काही नको म्हणाला त्यामुळे आपली कटकट वाचली याचा तिला फार आनंद वाटला होता. आणि असा आनंद वाटत असल्याबद्दल अपराधीही वाटलं होतं. पण ते क्षणभर. नवऱ्याची फारशी वास्तपुस्त न करताच ती लगेच आता उठायलाच हवं या धाकधुकीचं ओझं मनावर घेऊनच झोपी गेली. झोपेच्या ग्लानी गुंगीत असताना तिचा नवरा तिच्या अंथरुणात आला. त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले गेले. तेव्हा एक किळसवाना उग्र दर्प आणि करपलेल्या ओठांचा एक रखरखीत स्पर्श तिला जाणवला. आणि तिच्या मांड्यावर फिरणाऱ्या त्याच्या हातांचा एक खरखरीत स्पर्श. तिचं शरीर सगळंच्या सगळं आक्रसून गेलं. ती म्हणाली, नको नको, आता नको, माझी उठायची वेळ झाली आहे. पण तो ऐकायला तयार नव्हता. तो तिच्या अंगा मांड्यांची झुंबतच होता. त्याची उताविळी, त्याच्या तोंडाचा उग्र पारोसा जागरणी दर्प आणि आपणाला असणारी उठायची घाई हे सर्व तिला एकदमच जाणवत होतं. ती त्याला चिडीनं तिरस्कारानं किळस वाटून दूर ढकलत होती आणि तो तिला झोंबत होता. शेवटी तिचा सगळा प्रतिकार निष्प्रभ ठरवून त्यानं आपला कार्यभाग साधला आणि तो दूर झाला. आपल्या अंथरुणात चादर डोकीवरून घेऊन झोपून गेला. कमलचं अंग नंतर ओंगळपणे ठुसठुसत राहिलं. ती नवऱ्यापासून दूर झाली. खोलीतलं घाईघाईनं आवरायला लागली. एखादं ॲटोमॅटिक यंत्र वावरावं तशी वावरू लागली. चाळीत आणि परिसरात सगळीकडे शांत होतं. तिनं पेटवलेल्या स्टोवची भगभग सगळीकडे भरून राहिली. भांड्यांचा खडखडाट वाढला. पोळपाट लाटण्याची खटखट वाजू लागली. फोडणीचा वास, करपलेल्या पोळ्यांचा वास, रॉकेलचा वास, पाण्याचा चिकचिकाट, स्टोवचा घो घो आवाज या सगळ्या वासांनी आणि ध्वनींनी खोलीतलं वातावरण कोंदटल्यागत ऊन दमट होऊन गेलं. ती गुदमरली. ट्यूबच्या नासक्या प्रकाशात खोलीत कोंडलेल्या सगळ्या वासा ध्वनींनी फेर धरला. तिचा नवरा डोक्यावरून पांघरून घेऊन या सगळ्या घाणेरड्या उबग आणणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला अलिप्त करून झोपला होता. तिचं छोटं मूल या सगळ्यांशी पूर्णपणे असंबंधसं गाढ झोपेत होतं. नासका प्रकाश, खोलीत कोंडलेले सगळे धुरकट वास फक्त त्या क्षणी तरी केवळ तिच्या एकटीच्याच वाट्याला आले होते. नवऱ्याचं आणि लेकीचं जग वेगळं पडलं होतं. टेबलावरच्या घड्याळाचे रानमांजरीचे जर्द हिरवे डोळे दिवसाच्या सुरुवातीला चिकचिकीत झालेल्या तिच्या आयुष्याकडे टकटकत बघत होते. संडासाचं दार बंद होतं.
म्हातारा चाळमालक आत बसून खोकत होता. तिला बाहेर थांबावं लागलं. आजूबाजूला जाग वाढत होती. दिवसाचा प्रकाश आंबलेल्या पिठावरच्या फेसासारखा गरगरून यायला लागला होता. तिला बस पकडायची होती. अजून अंघोळ आवरायची होती. तिच्या मनावरचं कातडं ताणलं जायला लागलं. संडास उघडायला उशीर होत होता तसं तिचं मन अधिकाधिक ताणलं जात होतं. संडासाचं दार उघडून म्हातारा बाहेर आला तेव्हा त्याच्याबरोबर खोकण्याच्या, डरकालांच्या घाणीचा आणि बिडीच्या भयंकर जंगली वासाचा एक लोटच्या लोट तिच्यावर येऊन आदळला. ती अपाद मस्तक शहारली. किळस आणि संताप यांनी क्षुब्ध झाली. संडासात बिड्या ओढत बसतात. हजारदा सांगितलं असेल. लाकडं स्मशानात गेली तरी अजून अक्कल येत नाही. ती शहारत संतापत बोलली. म्हातारा जवळच होता. खोकून एक इरसाळ डरकल भुईवर रेखीवपणे फेकत तो म्हणाला, असं का? असं का? आम्ही हगलो त्या संडासात बसायची किळस वाटते तर मग जावं सेल्फ कंटेंट ब्लॉकात. नको कोण म्हणतंय? इथं कुणी रांडच्यानं तुम्हाला अडवलंय? तुम्ही पडलात ना राजघराण्यातली माणसं, राजा राणी आणि युवराजनी. जा जा हलवा एकदाची. सोडा खुली. उद्या 5,000ची रक्कम गाठीला बांधून दुसऱ्याला देईन. ती गुदमरली. पण तसं गुदमरायलाही वेळ नव्हता. अंघोळ व्हायची होती. डबा भरून घ्यायचा होता. जमलं तर 4 घास पोटातही ढकलायचे होते. खोलीत आली तेव्हा स्टोववरची भाजी करपून काळी ठिक्कर झालेली दिसली. सगळ्या खोलीवर आधीच पसरल्या अनेक चित्रविचित्र वासात हा आणखी एक वास भरला होता. पातेलीत पळी घालून तिनं भाजी ढवळली तेव्हा तर तिला आढळलं की भाजीचा पार कोळसा होऊन गेला आहे. आता पोळी खायला भाजी नाही. खोलीत माणसं झोपली आहेत की प्रेत देव जाणे. इतके सोन्यासारखी भाजी करपून गेली तरी पत्त्या नाही. झोपा झोपा. डोकीवरून पांघरून घेऊन झोपा. बायको इकडे एकटी एकटी मरू दे. अगो भडवे, रात्रपाळीच्या शिपला मरून आलो आहे, कळत नाही? मगापासून भांड्यांचा खडखडाट आणि स्टोवची भकभक, बाहेर त्या म्हातारडीची वटवट. साला जरा डोळा लागेल तर हराम. चुकले चुकले पतिदेव हो, चुकले चुकले मी. या चुकीबद्दल मी नरकात जायला तयार आहे. तिच्या नवऱ्याला पण वाटलं आपलंही काहीतरी चुकलंच. आपण एका परंपरा संपन्न विद्यापीठाचे स्नातक आहोत आणि आपली बायकोही अशीच एक स्नातिका आहे. तिला चक्क भडवी म्हणालो आपण, तेही या पंच उष्यक खाली. पण तो उठला नाही. त्यानं डोक्यावरून पांघरून घेतलं आणि तो झोपून गेला. तिनं करपून गेलेली भाजी ढवळून बघितली. साफ कोळसा होत आला होता. नवरा घरात असून तो बेपर्वा वागला. या जाणीवेनं तिच्या डोक्यात एकदम सनक उठली. तिनं करपून कोळसा झालेल्या भाजीचं पातेलं उचललं आणि दानदिशी मोरीवर आदळलं. मरा, खा नुसतीच पोळी, नाही तर धुंडाळा हॉटेल, उधळा पैसे. आम्हीही नुसती पोळी खातो, नाहीतर मरतो उपाशीच. आता पहाटेपासून रात्रीपर्यंत. तिचा नवरा एकदम खाडदिशी उठून बसला. त्यानं डोळे लाले लाल करून तिरस्काराने आणि क्रोधानं जळणाऱ्या नजरेनं पत्नीकडं पाहिलं. तिचीही नजर तशीच होती. एकमेकांचे प्राण घेण्यासाठी सज्ज झालेल्या 2 जंगली श्वापदांनी परस्परांकडे बघावं तसं त्यांनी परस्परांकडे बघितलं. 2 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. तेव्हा त्यांची नजर किती स्निग्ध आणि ओली ओली असे. आपली तयारी करता करता तिने विचारलं, बेबीला तुम्ही पोचवता का मीच पोचवायला हवी? तूच पोचव, मला जरा कामाला जायला हवं. ती काहीच बोलली नाही. तिनं गच्च दिशी बेबीला उठवलं. तिच्या केसावरून रुमाल बांधला. कशी तरी दुधाची बाटली भरून घेतली आणि तिला खांद्यावर मारून ती चकार शब्द न बोलता दाराबाहेर पडली. 5-10 पावलावर तिनं मागं वळून पाहिलं. तिचा नवरा खोलीच्या दारापर्यंतही तिला निरोप द्यायला आला नव्हता.
त्याच्या या कृत्याचा तिला खूप राग आला. ती मनोमन धुमसू लागली आणि बाहेरचा गार वारा लागताच तर तिचं धुमसणारं मन भडबडून रडायच्या बेताला आलं. घाईघाईनं जवळजवळ पळतच तिनं बसमध्ये झेप घेतली. तिचं पाऊल बसमध्ये पडताच बस सुरू झाली. घरापासून निघाल्यापासूनच मनावरचं दडपण जरा उणावलं. खिडकीतून मोकळा वारा घुसला. बाहेरच्या जगाला आता चांगली जाग आली होती. रम्य पहाटेचा स्निग्ध संदिग्ध प्रकाश फाकला होता. बेबीला ती जिच्याकडे ठेवायची त्या मावशीच्या घरासमोर ती येऊन उभी राहिली. दार अद्याप उघडलेलं नव्हतं. तिनं हाका मारून मावशीला जागं केलं. या. मावशीच्या सुरात स्वागत नव्हतंच, केवळ उपचार होता. बेबीला ठेवते. ठेव की. मावशीचा स्वर तितकाच औपचारिक आणि परका होता. कमलचं मन मावशीच्या परक्या शब्दांनी वेडं वाकडं झालं. पण फारसा विचार न करता तिनं बेबीला तिथल्या एका कॉटवर झोपवलं. त्या कॉटवर मावशीच झोपत असत. अद्याप त्यांच्या गोधड्या आणि जुनाट चादरी कॉटवर विस्कटूनच पडलेल्या होत्या. मावशीच्या घराचं खास वैशिष्ट्य असलेल्या माश्या सगळीकडे रोरावत होत्या. बेबीला आपल्या शरीरापासून अलग करताना तिला फार कष्ट पडले. तिला कॉटवर ठेवून तिच्या सुकुमार गालावर थोपटीत ती म्हणाली, रडू नको हं बेबी, मी लवकर येते हं. ती तिथून निघाली. मावशी, लक्ष ठेवा हं. मावशीचा हुंकार नेहमीसारखाच कोरडा परका होता. ती बसस्टॉपवर आली तेव्हा फॅक्टरीकडे जाणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा सगळीकडे ताटकळत होत्या. तिथं ताटकळणारी सगळी माणसं मुख्य शहराच्या भोवतीभोवती टचटचून गरगरीत फुगणाऱ्या इंडस्ट्रियल एरियाकडे निघाली होती. जवान तरण्या बांड पोरापोरींपासून 50-60च्या थकिस्त प्रौढांपर्यंत सर्व थरातली माणसं तिथं गर्दी करून रांगेनं बसची वाट बघत होते. एका लांबच लांब क्यूच्या शेवटाला ती जाऊन चिकटली. हा हा म्हणता तिच्या पाठीमागं माणसं येऊन एकमेकांना डसून उभी राहिली. मरून पडताना वळवळणाऱ्या एखाद्या सरपटणाऱ्या श्वापदाप्रमाणे तो सगळा क्यू बसच्या प्रतीक्षेत वळवळू लागला. आज तुम्हाला उशीर झाला वाटतं. हो, मुलीचा आवरेपर्यंत थोडा वेळ झाला. बेबीचं आवरायचं म्हणजे घरात म्हातारं कोणी नाही वाटतं. नाही, म्हातारं कोतारं कुठून तरी आणता येईल, पण त्याला ठेवायचं कुठं. ही एक एवढीशी खोली, त्यात अडगळी सकट सगळं सामान झुरळं ढेकून आणि आपण कसं तरी गुदमरत वावरतो. त्यात आणि म्हातारी कुठं आणून ठेवायची. मग बेबीचं काय करता रोज. हे असंच. बाई ग. कमलशी संवाद करणारी ती पुरंदरी शहारली. तिची शहारण्याची पद्धत अशी काटेदार होती की कमल जणू काय भयंकर क्रूर कृत्य करीत होती. शेजारणीच्या शार्प रिॲक्शनमुळे कमलला आपल्या बेबीची आठवण आली. मावशीची ढेकणाने भरलेली कळकट मळकट खाट आठवली. छातीत कप दाटल्यानं तिचं बाळ घुरघुर श्वासोच्छ्वास करीत होतं आणि मावशीच्या घरचे ढेकून बेबीच्या कोवळ्या अंगावर चढत होते. तिला वाटलं आज आपण रजा टाकावी. बेबीकडे आज आपणाला लक्ष द्यायला हवं. पुरीची छाती भरून आली आहे आणि तिच्यापासून आपण 15-20 मैल दूर आहोत. आई बाप मेल्यासारखं तिला कुठेतरी टाकलंय आपण. दिवसभर पोर काय करील. मागून ढकलणाऱ्या क्यूच्या प्रेशरनं ती बसमध्ये ढकलली गेली तेव्हा तिच्या मनात आज ऑफिसला न जाता रजा घेऊन घरी जाण्याचा विचार प्रबळ होत होता. पण बसमध्ये रिकामी जागा मिळता ती सवयीनुसार जाग्यावर बसली. बसल्या बसल्या तिचं मन थोडा व्यावहारिक विचार करू लागलं. क्षणापूर्वी प्रबळ असणाऱ्या रजा घेण्याच्या कल्पनेचं ती ॲनालिसिस करू लागली. फोनवरून रजा मागितल्यानंतर साहेबांची होणारी प्रतिक्रिया तिनं अंदाजली. वर्षभराच्या सगळ्या कॅज्युअल रजा तिच्या संपून गेल्या होत्या. एखाद दुसरा दिवस शिल्लक होता. तो शिल्लक ठेवायलाच हवा होता. कदाचित उद्याही घ्यावी लागेल. बेबीचा ताप उद्या वाढण्याची भीती आहेच. वर्षभरातल्या सगळ्या रजा कधी बेबीसाठी
कधी नवऱ्यासाठी घेऊन संपल्या होत्या. एकही रजा तिनं स्वतः आराम करण्यासाठी अशी खर्च केली नव्हती. रजेचा हिशेब मनात करता करता ही गोष्ट तिच्या लक्षात आली. बस चालू झाली तशी तिच्या मनातला रजा काढण्याचा विचार आतल्या आत विरून गेला. ऑफिसच्या दिशेनं बस निघाली आणि तिलाही थोडं टवटवीत वाटू लागलं. बसमध्ये सगळीजण आपापल्या परीनं टवटवीत होती. स्नो पावडरचे दरवळ होते, हास्यविनोद होते, इस्त्रीच्या पातळांची सुखद सळसळ होती. बाहेरून सकाळचा सौम्य वारा आत येत होता. बाहेरचे रस्ते स्वच्छ नितळ होते. हारीने मांडलेली नुकती फुलू लागलेली बाजारपेठेतील दुकानं होती. भव्य आलिशान देखणे गोंडस बंगले रस्त्याकडे मांडून ठेवलेले होते. बंगल्यांच्या आवारात फुलांनी डवरलेल्या बागा होत्या. नितळ रंगाच्या लुभावत्या मोटारी होत्या. नव्या नव्या इमारतींचं बांधकाम आकार घेत होतं. ओनरशिप फ्लॅटच्या कितीतरी इमारती रस्त्याकडेला तिच्या मनानं टिपल्या. भव्य व रेखीव दिसणाऱ्या अपार्टमेंटच्या फ्लॅट्समध्येही तिने आपला संसार मनोमन मांडूनही पाहिला. आणखीन फक्त 5-10 वर्षांनी ती आपला संसार ओनरशिप फ्लॅटमध्ये नेणार होती. या मुदतीत तिनं आणि नवऱ्यानं काटकसरीनं राहून आणि पैसा साठवून 7-8 हजार रुपये जमा करायचे नक्की ठरवलं होतं. मग सरकारी कर्जाची सोय बघून त्यांनी ओनरशिप फ्लॅट घ्यायचं ठरवून टाकलेलं होतं. 1000-2000 रुपये जास्त पडले तरी चांगल्या लोकॅलिटीतच राहायला जायचं असा तिचा आग्रह होता. आपल्या नवऱ्याकडून त्यासाठी प्रयत्न करण्याचं तिनं आश्वासन घेतलं होतं. त्या छोट्याशा पण डौलदार फ्लॅटमध्ये वावरताना, आपलं रूप मनोमन निहाळताना तिच्या मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. वेगळीच तंद्री तिला अनुभवता आली. ऑफिसात पोचायला तिला थोडा उशीरच झाला. आल्या आल्या मॅनेजर साहेबांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. मला वाटलं तुमची आज रजा असणार. सर, आज घ्यावी लागणारच होती. फोन करणार होते. फोन? सर, बेबी जरा आजारी आहे. मॅनेजर साहेब काही बोलले नाहीत. त्यांच्या तोंडातून शब्दांचा एक फवारा उतावीळपणे धावत होता. तो त्यांनी मोठ्या प्रयासानं ओठाने रोखून धरलेला तिला जाणवला. पण त्यांनी अशा नजरेनं तिच्याकडं पाहिलं की त्या नजरेत तिची भरपूर अवहेलना होती, तुच्छता होती. कमलच्या समग्र संज्ञा शक्तीला हतबल करीत मॅनेजर साहेबांची नजर तिच्या डोळ्यांतून तिच्या मनोमनी जाऊन घुसली. ती केवळ एखाद्या अस्थिमंसाच्या स्तंभासारखी संज्ञा शून्यशी त्याच्यासमोर उभी राहिली. हे बघा मिस देशपांडे, तुम्हीच विचार करा. तुमच्या उशिरा येण्यानं इथे किती कामं थांबतात. मला स्वतःला सगळे फोन्स अटेंड करावे लागले. तुमच्या जागी दुसरा माणूस बसवला की त्याचं काम थांबतं. अल्टिमेटली सर्वच फॅक्टरीचं काम या 15-20 मिनिटांच्या लेटमुळं डिले होतं. आपली फॅक्टरी नवीन आहे, अजून मार्केटमध्ये एस्टॅब्लिश व्हायचं आहे. ऑर्डर्स वेळच्या वेळी पोचल्या पाहिजेत. ते काम प्रोडक्शन विंगचं आहे, तसंच टायपिस्टचंही आहे आणि टेलिफोन ऑपरेटरचंही आहे. यू फॉलो? येस सर, कमलावर न बघता म्हणाली. साहेबांच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत राहिली. आत्ताच मी तुमचा रिपोर्ट पाहिला. वर्षभरातल्या तुमच्या सगळ्या कॅज्युअल लिव्ह संपल्या आहेत. तुम्ही आठवड्यातून 2दा तरी लेट होताच. तुम्हाला माहीत आहे ना, 3दा लेट आलं की तुमची 1 दिवसाची कॅज्युअल लिव्ह मांडली जाते. नाही सर. मग हे माहीत करून घ्या. येस सर. आणखी एक लक्षात ठेवा, आम्हाला माणसं हवी ती फॅक्टरी वर्कमध्ये फुल इंटरेस्ट घेणारी हवीत. काल मी दोघांना कमी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तुम्ही विचार करा. तुम्ही राहता कुठे? सिटीत सर. इथून 20 मैल येतं. ओ, रोज तुम्ही इतक्या दूर येता? मग तर इट इज क्वाईट इम्पॉसिबल फॉर यू टू अटेंड ऑफिस इन टाईम. आणि मुलं किती आहेत? एकच सर. दॅट्स नाईस. नाव द कंट्री डझंट वॉन्ट यू टू प्रोड्यूस मोर चिल्ड्रेन. टेक इट लाईटली.
पण तुमची मॅटर्निटीची लीव्ह वगैरे येणार असेल तर मला आत्ता सांगा. नाही सर, आणखी 5 वर्ष तरी नाही. कमल एका दडपणाखाली इतक्या दृढपणानं बोलून गेली की नंतर तीच मनोमन शरमली. एका परक्या पुरुषाला आपण आपलं मूल प्रोड्यूस करण्याचं टाइम टेबल सांगितलं म्हणून. दॅट्स अपार्ट. पण मी तुम्हाला आत्ताच एक सांगतो, तुमची यापुढं एकही कॅज्युअल होता कामा नये. यू मस्ट अटेंड द ऑफिस इन टाईम, नाहीतर तुमची इथली अपॉइंटमेंट संपली म्हणून समजा. यू कॅन सर्च फॉर अनदर जॉब. थँक्यू सर. मॅनेजर साहेबांच्या खोलीतून बाहेर पडून ते आपल्या जागेवर जाऊन बसली तेव्हा तिचं हृदय दुःखानं आणि काळजीनं काठोकाठ भरून आलं. ती कोणाशी बोलू शकली नाही. आलेले टेलिफोन जोडून देत राहिली. मधल्यावेळी टायपिंग फायलिंग करीत राहिली. आपल्या मनातल्या दुःखाला आणि आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला गच्च बांधून ठेवून तिनं आपल्याला ऑफिसच्या कामात पूर्णपणे झोकून दिलं. स्मार्ट आणि इफिशियंट लेडी असिस्टंटप्रमाणे भराभर काम अटेंड करत राहिली. फॅक्टरीच्या वेगवेगळ्या विंग्समध्ये काम करणाऱ्या 5-6 मुली लंच अवरमध्ये एकत्र आल्या. आज प्रथमच कमलच्या लक्षात आलं की या सर्वात आपणच एकट्या काय त्या घर संसारवाल्या आणि लेकरूवाल्या आहोत. तिला त्या ग्रुपमध्ये एकदम अनोळखी, परकी आणि एकटं एकटं वाटायला लागलं. प्रौढ, चिंताक्रांत वाटायला लागलं. हा काही आपला ग्रुप नाही. लेकरूवाळ्या आणि संसार करणाऱ्या बायकांचा ग्रुप एक वेगळा असतो. या ग्रुपमधल्या 2-3 मुली तर तिच्याही पेक्षा वयानं मोठ्या होत्या, पण तरीही या सगळ्यांच्यात आपण अगदी वेगळ्या, बंधनाने बांधून घातलेल्या, काळजाने भेदरून गेलेल्या आहोत याची जाणीव तिला पोखरत राहिली. आणि कामातून उसंत मिळताच आजारी मुलीची आणि रात्रपाळीच्या शिफ्ट करणाऱ्या जागरणग्रस्त नवऱ्याची आठवण तिच्या अंतर्मनातून व्याकुळ होत वर उमटून आली. हास्य विनोद करत इतर पुरीने डबा खायला सुरुवात केली. कमल रिकाम्या पोटानं तशीच बसून राहिली. आज बाई एक माणूस चिडलंय आमच्यावर. आमच्यावर नाही, त्यांच्यावर. तिकडून काही बोलणं झालं वाटतं. रात्री नको नको असताना शृंगार. इतका काय बाई त्रास घ्यायचा. आज रात्री आम्ही जवळच येणार नाही, जा. राणी सरकार, इतका काय गुस्सा करायचा तो. या पगाराला आम्ही एक झकास साडी आणू हं तुम्हाला. नच सुंदरी. गप रहा सटव्यांनो. कमल एकाएकी आवेशानं ओरडली आणि त्या क्षणी टेबलावर मस्तक ठेवून रडू लागली. सगळ्या जणी चपापल्या. कुणी काही विचारण्यापूर्वीच कमलचं हृदय दुभंगून गेल्यासारखं सांगू लागली. सकाळी नवऱ्याशी भांडणं झाली, त्याआधी त्या म्हाताड्याशी. काही खायला पण मिळालं नाही. बेबी आजारी. ऑफिसला यायला उशीर झाला तर जीएमनी हजामत केली. धिंडवड्या निघाले. तिला रडू आवरेना. हुंदके देतच मॅनेजर साहेब तिला काय काय बोलले ते सर्व तिनं सगळ्यांना सांगून टाकलं. सगळ्या जणींनी तिचं स्वगत शांतपणे ऐकून घेतलं. आपलं ठुसठुसणारं दुःख जाहीरपणे सांगून टाकल्यानंतर कमलचं मन मोकळं झालं. तिने डोळे पुसले. सुन्न मनानं नजरेनं ती समोर बघत राहिली. बेबी आजारी होती तर तू आलीसच कशाला. सरळ फोन करून कॅज्युअल टाकायची ना, नाहीतर नवऱ्याला बसवायचं घरी. तुम्ही इकडेच आता जागा बघा. रोज किती यायचं. आणि नवरात्री असा काय भांडतो. अगं तुझं लव्ह मॅरेज ना गं. आणि पोर होण्याची तरी काय घाई. आमच्या ताईनं लग्नानंतर तब्बल 4 वर्ष प्लॅनिंग केलं होतं. आता मॅनेजर साहेब इतकं रागावले आणि तुला बोलले तर तू सरळ रिझाईन कर. हो, म्हणजे ही सखी आपल्या बहिणीला चकटवून घ्यायला मोकळी. पण काही म्हण, तुला साहेब इतकं बोलले हे काही बरं नाही. लंच अवर संपल्याची घंटा झाली आणि सगळ्याजणी आपापल्या टेबलाकडे गेल्या. कमल एकटी उरली. परकी, अनोळखी,
समदुःखी मित्रमैत्रिणी नसलेली. तिचं मन गदगदत राहिलं. आता तिला एक नवीनच काळजी वाटू लागली. आपल्याला साहेबांनी फायर केलं हे आता साऱ्या फॅक्टरीला कळणार. ती इतर लोकांच्या संभाव्य कटाक्षांच्या सल्ल्यांच्या कल्पनेनं लाजून गेली, शरमून भिवून गेली. ती फॅक्टरी सुटायची वेळ होण्यापूर्वी 5 मिनिटं तिनं टेबल आवरलं, पर्स जवळ घेतली, शिल्लक काम उद्यासाठी ट्रेमध्ये सर्वात वर ठेवून दिलं. मॅनेजर साहेबांनी बोलावलं म्हणून ती भीत भीत आणि नाखुशीनंच त्यांच्यासमोर उभी राहिली. मिसेस देशपांडे, घरी जाण्यापूर्वी उरलेली 2 पत्र टाईप करून द्या. सर, मला ती अर्जंट हवीत, आजच डिस्पॅच करायची. सर, तुम्ही मला अननेसेसरीली हॅरॅस करतायत. प्लीज डोंट मेक बोल्ड स्टेटमेंट्स. आज लंचनंतर तुमच्याकडे 6 पत्र दिली होती मी, त्यातली फक्त 4 तुम्ही पूर्ण केलीत. 2 का मागं राहिली. आज तर डिस्टर्बन्सही नव्हता. सर, बेबी आजारी. आय नो मिसेस देशपांडे, पण 2 छोटीशी पत्र म्हणजे काही फार नव्हे. शिवाय आफ्टर लंच अवर तुम्ही कागदावर रेघोट्या ओढत बसला होतात. त्याऐवजी काम केलं असतं तर आता नसतं थांबावं लागलं. साहेबांनी दिलेली पत्र घेऊन कमल आतल्या आत धुमसत बाहेर आली. फडाफडा टाईपरायटर बडवून तिनं पत्र साहेबांच्या अंगावर फेकली आणि धाडदिशी केबिनचं दार ढकलून ती फॅक्टरीच्या बाहेर पडली. आसपासचे बहुतेक कारखाने सुटले होते. स्त्री पुरुष कामगारांचे तांडे हेलकावत बस स्टॉपकडे लोटत होते. गावात येणाऱ्या बससाठी केवढ्याच्या केवढ्या क्यू हेलकावत होत्या. सापासारख्या वळवळणाऱ्या त्या लांबच्या लांब क्यूला येऊन ती चिकटली आणि त्या क्यूचाच एक भाग होऊन तीही इतरांसारखी वळवळू लागली. अर्ध्या पाऊण तासानंतर तिच्या साहेबांची गाडी तिच्यासमोर उभी राहिली. तुम्हाला अजून बस नाही मिळाली? तिनं नुसतं मानेनच नाही म्हटलं. तुमची इच्छा असली तर मी तुम्हाला डेक्कनपर्यंत सोडतो. नको, मी जाईन बस मिळेल तेव्हा. तिच्या उत्तराच्या स्वरात एक तिरस्कार, चीड, कडवटपणाची छटा होती. साहेबांची गाडी निघून गेली. मग मात्र तिला वाटलं, निदान आपण अधिक पोलाइटली नकार द्यायला हवा होता. हा गृहस्थ हा नकार कायमचा ध्यानी ठेवील. मग आज साहेबांची सकाळी संध्याकाळी झालेला तिचा संवाद तिला आठवला. आपली नोकरी सुटूही शकेल या शंकेच्या भयानं तिचं मन झाकळून गेलं. त्या प्रचंड गर्दीत तिला अत्यंत एकाकी, निराधार, असुरक्षित वाटू लागलं. मावशीच्या घरी ती आली तेव्हा बेबीच्या क्षीण म्लान रडण्याचा स्वर तिच्या कानी आला. बेबी, बेबी, मी आले, अशी हृदयाच्या तेठापासून उमटली हाक मारत ती तिरासारखी आत घुसली. मावशीच्या खाटेवर रडत म्लान होऊन पडल्या बेबीकडे तिनं बघितलं तेव्हा तिच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. तिनं उचलून बेबीला हृदयाशी घट्ट घट्ट धरलं. तिचे पटापट पापे घेतले. एवढं सगळं केल्यावर तिला जाणवलं की हृदयाशी कवटाळलेल्या बेबीच्या अंगाची धग निखारे पोटाशी धरावेत तसे लागते आहे. थोड्या वेळानं मावशी बाहेर आल्या. बाई गो, आता तू एक कर. पोर आजारी असली की नोकरीवर जाऊ नकोस. इथं तुझा आजारी पोर मांडीवर घेऊन बसायला आम्हाला सवडा नाहीत. हसती खेळती असली तर बारीक लक्ष ठेवता येतं. तापानं अंग रणरणत असल्या आपल्या उपाशी बेवारशी पडलेल्या पुरीला घेऊन ती मावशीच्या घरून खोलीवर यायला निघाली. पुन्हा बसचा वळवळता क्यू. ती खोलीकडे आली तर चाळी समोरच्या रस्त्यावर हातभट्टीची दारू प्यालेल्या लोकांचा धुमाकूळ चालू होता. इरसाल शिव्यानी आणि बिभत्स हालचालींनी सगळं वातावरण दुमदुमलं होतं. दारुड्यांच्या गमती बघण्यासाठी कोणाच्या तरी कडेवर बसल्या 6 महिन्याच्या कळकट रोगट पोरापासून जखड म्हाताऱ्यापर्यंत सर्व थरातील जनसमुदाय त्यांच्या चाळीसमोर लोटला होता. चाळीसमोरच्या वीट आणणाऱ्या तमाशाच्या गर्दीतून ती सावधगिरीनं मार्ग काढत होती. एखाद्या ठाम नकारासारखं लोखंडी कुलूप दारावर ठणठणत होतं. दार उघडून खोलीत आली तर खोलीतले कपडे विपडे अस्ताव्यस्त विस्कटून पडलेले. म्हणजे नवरा या गृहस्थानं घरातल्या कामाला जरासुद्धा हात लावलेला नाही. आपण गेल्यानंतर दुपारभर ताणून दिली असेल आणि नंतर उलटले असतील महाराज. आता येतील. वाढ
नाईट शिफ्टला जायचंय. तापानं कण्हऱ्या धगधगीत अंगाच्या म्लान पोरीला तशीच खांद्यावर घेऊन तिनं एकदा आपल्या टीसभर कोंदट खोलीतल्या संसारावरून नजर फिरवली. आधी ती सगळीच्या सगळी व्याकुळली, पण नंतर तिच्या सर्वांगातच चिडीची संतापाची एक जबरदस्त सनक उठली. नवऱ्याच्या नावानं खूप मोठ्यांदा एकदा ओरडावं असं तिला वाटलं. कॉटवरच्या अस्ताव्यस्त पसरल्या कपड्यातच तिनं पोरीसाठी थोडी जागा करून तिला तिथं ठेवली. पोरगी पिरपिरत क्षीणपणानं पडून राहिली. घरातलं आवरण्यासाठी ती वाकली. कट्ट्यावर पसरलेली भांडी, इकडे तिकडे बोळे होऊन पडलेले कपडे, कचरा, कागदांचे कपटे एक एक बघून ती अगदी वैतागून गेली. मधूनच पुरीचं कण्हं ऐकू यायचं. त्यानं ती व्याकुळ होऊ लागली, चक्रावून गेली. अजून नवऱ्याचा पत्ता नाही. त्याला पुन्हा रात्रपाळीला जायचंय. बायकोला थोडीही मदत नाही. अगदी राक्षसासारखा वागतोय. तिनं रात्रीच्या जेवणासाठी स्टोव भडकवला. त्यावर काहीतरी शिजत ठेवलं. स्टोव भकभकू लागला. पोरगी कन्हू पिरपिरू लागली. मुलीला डॉक्टरकडे न्यायलाच हवं. नवऱ्याची वाट बघण्यात अर्थ नाही. अजूनही गृहस्थ घरी आलेला नाही. बायको पोरगी सकाळी घराबाहेर आली आहेत. ती आली नाही याची चिंता नाही. बेफिकीर, निष्काळजी. तापानं फणफणलेल्या पोरीला खांद्यावर मारून ती दवाखान्यात आली. तिथंही गर्दी, पिरपिरणारी चिरचिरणारी अनेक पोरं, त्यांच्या थकल्या भागल्या बाया बापड्या, चित्रविचित्र वास आणि श्वासाश्वासांतून दरवळणाऱ्या काळज्या, त्यांची दुःख. ती त्या गर्दीत मिसळून बसली. तिच्या मांडीवरचं मूल कण्हत राहिलं. तिचं अंग आता ठणकायला लागलं होतं. मनही व्याकुळ होऊन भरून यायला लागलं होतं. भरून आलेलं मन डोळ्यांतून रित होईल अशी भीती वाटून ती डोळ्यांचे पाझर मोठ्या शिकस्तीनं आवरीत होती. घरी आली तर नवरा येऊन बसला होता. कॉटवर पाय सोडून कॉटच्या कठड्याला उशी लावून तिला टेकून शांतपणे बसला होता. बाहेरून आलेले अंगावरचे कपडे तसेच होते. तोंडात सिगारेट जळत होती. त्या धुरानं खोली भरवून गेली होती. तिनं मुलीला हलकेच त्याच्या पायाशी ठेवलं. तिला पांघरून घातलं. हलके हलके थोपटलं. मुलगी एखाद्या पाखराच्या निर्जीव पिलासारखी कापसाचा बोळा होऊन पडून राहिली. ती कामाकडे वळली. पुन्हा तिनं स्टोव भकभकवला. काही काही पदार्थ शिजत टाकले. ती नवऱ्याकडे वळली. त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. तरीही तो शांतपणे अविचलपणे सिगरेट फुंकत बसला. कुठं उलटला होता इतका वेळ? तो काहीच बोलला नाही. सिगरेट ओढत राहिला. मला तुमचं सिगरेट ओढणं आवडत नाही. तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय मी. तो निशब्द सिगरेट ओढतच राहिला. मग मरा, ओढा सिगरेटी, खोक्क करून घ्या छातीचं आणि मरा एक दिवस फटकन, आम्हाला उघडं टाकून. मी जगून तरी तुमचं इतकं काय करतो आहे? सध्या मी असूनही तुम्ही उघडी पडल्यागतच आहात. केवळ तात्विक बोलू नका. तुमच्या निष्क्रियतेवर पांघरून घालताय नुसतं. उगीच संस्कृत शब्द वापरू नकोस. सरळ गांडू म्हण. मला नाही आवडत. मला आवडतं ना, पण मला तू गांडू म्हण, भडवा म्हण, नपुंसक म्हटलंस तरी चालेल. मला काही वाटत नाही त्याचं. तुम्हाला कशाचंच काही वाटत नाही. बायको पहाटेपासून वनवनते त्याचं काही वाटत नाही तुम्हाला. बायको साहेबाच्या शिव्या खाते त्याचं काही वाटत नाही. पोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेवारशी पडलेलं असतंय कुठंतरी, त्याचं काही वाटत नाही. तरीही तो काही बोलत नव्हता. शांतपणे सिगरेट पित होता. तुम्ही अगदी निर्लज्ज झाला आहात. बायकोचे दिवसभरात काय हाल होतात तेही तुम्ही विचारत नाही, पाहत नाहीत. माझे डोळे फुटलेत. मी आंधळा आहे. फुटू देत, फुटू देत. माझे पण फुटू देत. फुटतील. तुझे शाप असले तर फुटतीलही. अगदी दोघांचेही एकाच वेळी फुटतील. मन ऊर फुटून गेलीच आहेत आता.
तात्विक बोलू नका, तात्विक बोलू नका म्हणून पुन्हा पुन्हा ओरडते. व्यवहाराचं बोला. नवरा बोलायचा थांबला. सिगरेटचा झुरका घेत राहिला. बोला, कुठं होता इतका वेळ? बायको गेली ऑफिसात, ती परत आली की मेली? तिला तिकडे काय सोसावं लागलं? कुठंतरी फेकलेलं पोर जिवंत आहे की मेलं? आहे या कशाची तुम्हाला चिंता? आहे कशाची काळजी? कशाला झालात एका पोराचे बाप? कमला रागानं थरथरू लागली. नवऱ्याविषयीच्या संतापानं, चिडीनं तिचं हृदय तुटून जाण्याच्या स्थितीला आलं. तो काही बोलला नाही. मख्ख बसून राहिला तो. तोंडातली सिगरेट संपली म्हणून ती ओढायची त्याने थांबवली. कमलच्या मनातला नवऱ्याविषयीच्या चिडीचा, संतापाचा अग्नी धुमसतच होता. पुन्हा लाट उसळावी तशी उसळून ती म्हणाली, नुसते मख्ख बसून राहा. शेणाचा गोळा नुसता, मेनाचा पुतळा, मेलेला मुर्दाच जणू. बोलू नका, उत्तर देऊ नका. तुम्ही अधिक पैसे मिळवू नका. बायकोला घातली पैसे मिळवायच्या धंद्यात तर तिला मदत करू नका. तिला मरू दे. पहाटेपासून रात्रीपर्यंत तुम्ही नुसती आपली शिपची नोकरी करा. सिगारेटी ओढा, झोपा, गावभर भटका. बायकोला मरू दे. मी मुळीच जाणार नाही आता नोकरीला. मला नको ती. नको तो वैताग. मी केवळ घर सांभाळीन, बेबीचं बघीन. हवे तर पैसे मिळवून आणा, नाहीतर विष घालून मारा. ही कुजलेली टीचभर घाणेरडी खोली, हा दारुड्यांचा शेजार, तो म्हातारडा किळसवाना घरमालक, पोटात ढवळणारी संडासाची घाण. मला हे नको झाले सगळं. अजिबात नको झाले. यापुढं अजिबात मला नाही हे सहन होणार. दुसरी जागा बघा. लोक कसे सुंदर सुंदर ब्लॉकात राहतात, मस्त जगतात. त्यांची मुलं कशी हसती खेळती गोंडस असतात. नाहीतर आम्ही. बायको पहाटे उठून 100-150 रुपया मिळवण्यासाठी बसच्या क्यूत वळवळत 20-25 मैल धापा टाकीत जाऊन येते. नवरा कुठल्या तरी कारखान्यात रात्रपाळी उपसतो. पोर कुठंतरी बेवारशी पडून रडत कन्हत वाढतं. आता तिला मनस्ताप असह्य झालाय. तिला वाटलं आपलं हृदय आता दुःख भरानं फुटेलच. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. कॉटवर पुतळ्यासारख्या बसल्या नवऱ्याच्या अंगावर कोसळून अतिशय करुण पण गुदमरत्या स्वरात ती घशातल्या घशात गुदमरून रडू लागली. नवरा तिला जवळ घेऊन थोपटू लागला, काही एक न बोलता. ती घुसमटत रडत होती. पलीकडे तिची तापाने फणफणलेली मुलगी क्षीणपणे कण्हत होती. मला ही नोकरी नाही रे झेपत. किती लांब जायचंय. धड जेवण खाणं होत नाही. पुरीचे किती हाल होतात. दिवसभर कशी तरी असते. संध्याकाळी येते तेव्हा एवढंसं तोंड करून माझी वाट बघत असते रे. गलबलत मन तिला बघितल्यानंतर. त्यावेळी रोज वाटतं नको ही नोकरी नि फिक्री. तिथं तरी काय आनंद असतो. साहेबांची बोलणी खायची, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी ऐकायची, मनावर ओझं ठेवून वागायचं, इतर बायांचे टोमणे ऐकायचे. नको झालंय सगळं. नवरा काही बोलत नव्हता. त्याचा हात केवळ तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चाचपत फिरत होता. ती आत्तापर्यंत शांत होत आलेली असते. आता त्याच्या स्पर्शातून प्रकटणारी अपेक्षा तिला जाणवायला लागली. आता नको रे. अगदी कंटाळा आला आहे मला. शरीर आंबलंय सगळं. आणि या खोलीत नकोच वाटतं. इथं नाही स्वच्छ हवा, नाही फुलांचा गंध, नाही ऐसपैस जागा. सिनेमात बघ कसं सुंदर असतं वातावरण. कथा कादंबऱ्यात कसं प्रसन्न असतं. त्याचं नाव शृंगार. हे नुसतं ओरबाडणं केवळ यंत्रासारखं वाटतं. तो हू करत होता अस्वस्थपणे. उतावीळपणे तिचं शरीर कवेत घेत होता. क्षणोक्षणी त्याची उतावीळ वाढलेली तिला समजत होती.
तिचं शरीर आणि मन विरोध करीत होतं. नको रे, नको, अजिबात नको. मला हवंय. नको, मी साफ सांगते, अजिबात नको. रेप करणार आहेस? हो. तू खुशीनं नाही दिलंस तर बळजबरीनं. मला मोकळं होऊ दे. दिवसभर वैतागायला झाले. आणि तो तिचा प्रतिकार मोडून काढत तिच्या शरीराला आक्रस्ताळेपणानं झुंबू लागला. नीच, हलकट, बलात्कार करतोस? तो तिचा प्रतिकार मोडून काढत तिला झुंबतच राहिला. तो 1-2 मिनिटातच बाजूला झाला. झालं समाधान? पशु आहेस नुसता. दुसऱ्याचं मन बघायचं सुद्धा नाही. तो अनासक्त होऊन बाजूला पडून राहिला. ती भोवतीचं चिकचिकीत वातावरण अंगावर घेतच राहिली. मनोमनी तळमळत राहिली. तुला आज नोकरीवर नाही जायचं? तो बोलला नाही. भिंतीत तोंड खुपसून राहिला. तुला नोकरीवर नाही जायचं? थोड्या त्राग्याच्या असंतोषाच्या स्वरात तिनंच विचारलं. नाही जायचं. तो ठार मेलेल्या स्वरात म्हणाला. का? कंपनीनं ले ऑफ पुकारला आहे. मार्केटमध्ये मंदी आली आहे. कदाचित पुढच्या महिन्यात कमीही करतील. तिला एकदम अंधाऱ्या पोकळीत आधार तुटून पडल्यागत वाटू लागलं. मग? त्याच्या स्वराला काही आकारच नव्हता. ले ऑफ पुकारणारं हे पूर्वीच कळलं होतं, पण दुसरीकडे एक छोटा जॉब मिळणार होता. आज सकाळपासून त्याच्या मागं होतो. वणवणलो, वैतागलो, पण काही जमलंच नाही. त्याचा स्वर आता साफ कोसळला होता. तो अगदी निर्जीव, विळविळीत झाला होता. थोड्याच वेळांपूर्वीच त्याचं पौरुष्य पार गळून गेलं होतं. गरीब बापुडवाना होऊन तो भिंतीत तोंड खुपसून पडला होता. कमल त्याच्याकडे बघत राहिली, तटस्थपणे, दुरूनच. तिथंच तिची मुलगी ग्लानी येऊन पडली होती. तिनं मुलीला अंथरुणात आपल्याजवळ घेतलं आणि पहाटेचा गजर लावला. नासक्या दुधासारखा भासणारा प्रकाश अस्थिला गेला आणि चिकचिकीत जाड अंधार तिला बडवू लागला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.